जळगाव जिल्ह्यात अंमळनेर तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांच्या शाळांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। अशातच टाकरखेडा गावात शाळा फक्त कागदावरच असून या शाळेच्या नावावर अनुदान मात्र संस्था चालक खात असल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतच्या रियालिटी चेकमध्ये समोर आलाय। टाकरखेडा गावात शाळा फक्त कागदावरच असून या शाळेच्या नावावर अनुदान मात्र संस्था चालक खात असल्याचं समोर आलंय। संबंधित भ्रष्टाचाराबाबत करण्यात आली आहे शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार। मात्र अनेकदा तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे निवृत्त न्यायाधीशांमार्फत प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होती। या आरोप करणे आणि आरोप सिद्ध होणे याच्यामध्ये फरक आहे, पण तरी सुद्धा कोणी तक्रार केली असेल तर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्याची चौकशी करण्यात येईल आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्याचप्रमाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देण्यात येतील आणि जर त्या ठिकाणी कोणी दोषी असेल आणि शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीचे गैरव्यवहार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। माझ्या वडिलांच्या निधनानंतर शाळेतून चोरीला गेली, तर त्यानंतर कोणाशी कॉन्टॅक्टही झाला नाही, कुठे गेली संस्थाचालक कोण काय ते माहीत नाही। तर आमची एवढीच मागणी आहे की आता त्यांनी जसं 2011 ते 16पर्यंत ॲप्रुव्हल काढलं आहे ते प्रिव्हियस सरांच्या नावावर काढलं आहे। तर आमची फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला जो माझ्या वडिलांची जी सर्व्हिस आहे 27 वर्षाची त्याचा जो न्याय आम्हाला मिळाला पाहिजे। काय सांगाल, तुमची शाळा कुठे आहे, तुम्ही माजी संचालक आहात, काय सांगाल? या ठिकाणी मोठा घोटाळा झाल्याचा आरोप या ठिकाणी केला आहे। काय आमची जी शाळा आहे चोरीला गेली 2017 पासून। इथं मोठा घोटाळा झालेला आहे सर्व, आम्हाला कुठलीच कल्पना न, शाळाच नाही आमची इथं असतेच। इथून बाहेर गेले आम्ही करतोय तपास, केसेस टाकतोय तरी तपास लागू देत नाही। तुम्ही पाठपुरावा करताय, शिक्षण विभाग असेल, आरोग्य बाकीचे जिल्हाधिकारी कार्यालय असतील, या ठिकाणी काही पाठपुरावा करून तुम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे का? काय वाटतं तुम्हाला? हो, पाठपुरावा जर केला न्याय मिळेल तर मिळेल बुवा। एवढे वर्षे आता आमच्या इथं जवळजवळ 7 लोकांचा स्टाफ होता, त्याच्यात ते 5 लोक मरून गेले। पण तरी आमच्या गावावर मोठा अन्याय झाला। इथून शाळा कशी घेऊन गेले, चोरी घेऊन गेले, मास्टर वगैरे सर्व दप्तर कोणालाच कळू दिलं नाही। मी या शाळेचा पहिला विद्यार्थी 1991 मध्ये मी 8वीला होता। इथं 8वी तर 2016पर्यंत आमच्या गावाला शाळा होती। 2016 नंतर काय झालं काय माहीत नाही, इथून आमच्या गावाची शाळा चोरीला गेली। आता आमच्या तुम्ही जे न्यूज चॅनलवाले आले, न्यूज 18वाले, त्यांच्यामार्फत किंवा त्यांच्याकडून आम्हाला एक अपेक्षा आहे की ही शाळा परत आमच्या गावाला यावी आणि जे जुने शिक्षक होते आमच्या इथून, जे बिचारे जे पहिल्यापासून जे विना पगारी शिकवत होते आणि त्याच्यातले काही वारले आणि काही शिल्लक आहेत अजून, त्यांना सर्वांना त्यांचा मोबदला मिळावा ही आपल्याकडून एक अपेक्षा आहे। मी का सोडली शाळा? आता आहे शाळा आमच्या गावाला चालू आहे, पण दुसऱ्या गावाला घेऊन गेलेले आहेत। शाळा ही भिलालीला घेऊन गेलेले आहेत आणि मी जेवढं ते 3 वर्ष काम केलं होतं, पण तिथं जायला पैसे नव्हतं माझ्याकडे भाड्याला। मी त्यांच्याकडनं पैसे मागायचो की बाबा रे मला भाड्याला पैसे द्या, आमच्याकडे पेट्रोल टाकायला पैसे नाही आहे। मग त्यांनी सांगितलं तुम्हाला राहायचं असेल तर करा, नाही तर मग तुम्ही सोडून द्या म्हणे। त्यांना म्हटलं ठीक आहे मी सोडतो, मला काहीतरी मोबदला द्या। गावात लोकांना 80-90 रुपये साल आहे, मला 43,000 रुपये साल भरून पैसे द्या। तर त्यांनी मला 5 लाख रुपये दिले होते आणि जे संस्थाचालक होते KT जगदेव सर, तो देव माणूस होता, त्याने काय सांगितलं होतं फक्त या लोकांचा पगार चालू करून दे। त्याने सांगितलं नव्हतं की शाळा घेऊन द्या दुसरीकडे असं, पण दुसरीकडे शाळा घेऊन गेले आणि त्यांनी मला मग माझ्याकडनं लिहून घेतलं। जगदेव सरांनी शाळेत लिहून घेतलेलं नाही आहे, ते डॉक्टर शिंदे यांनी लिहून घेतलेलं आहे की मी शाळा सोडणार आहे असं। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।